नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाने अर्जुनसाठी सेलिब्रेशन म्हणजे अगदी सरप्राईज असं प्लॅन केलेला आहे. आणि ते सरप्राईज असं आहे की प्रिया अर्जुनला प्रपोज करणार आहे. अर्जुनला तर या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा धक्का बसलेला आहे. अर्जुनला कळतच नाही आहे की हे सगळं काय होतंय, कारण या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे हे अर्जुनला चांगलंच माहिती आहे. आणि अर्जुनसाठी हा खूप मोठा धक्का असतो. आणि अर्जुन प्रियाला स्वतःपासून झिडकारत आहे, लांब सरकवत आहे. पण प्रिया काही केल्या त्याच्यापासून लांब जात नाही, तर त्याच्या जवळ येत आहे. आणि त्याचबरोबर प्रिया ही अर्जुनशी जास्त लगट करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अर्जुन प्रियाला म्हणत असतो की स्टॉप धिस, पण प्रिया ऐकायलाच तयार नसते. प्रिया म्हणत असते, अर्जुन बोल ना, ते 3 शब्द बोल ना, मला खरंच खूप गरज आहे, मला खरंच माहिती आहे तुझं पण माझ्यावरच प्रेम आहे. इकडे सायलीसाठीही खूप मोठा धक्का असतो. सायलीलाही कळत नसतं की आता काय होणार आहे, अर्जुन सर नक्की काय बोलणार आहेत, हा प्रश्न सायलीला पण पडलेला असतो. अर्जुन प्रियाला म्हणत असतो की प्रिया बास, पण प्रिया काही ऐकायला तयार नसते. आणि अर्जुन प्रियाला त्याच्यापासून दूर सरकवत असतो. पण प्रिया वारंवार अर्जुनच्या जवळ येत असते, त्याच्या मिठीत येण्याचा प्रयत्न करत असते. आणि सायलीच्या मात्र जीवाची इथं घालमेल झालेली असते. तिचा जीव कासावीस होत असतो, तिचं हृदय धडधडू लागलेलं असतं. आता अर्जुन सर काय करतील, अर्जुन सर देतील का तन्वीला प्रेमाची कबुली, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. आणि अर्जुन मात्र प्रियाला ढकलत असतो, तिला बाजूला करत असतो. पण प्रिया परत परत अर्जुनच्या जवळ येत असते. आणि प्रिया जेव्हा हे सगळं करत असते तेव्हा मात्र इकडे प्रियाला कळतच नसतं की ती काय चुकीची वागत आहे, तिच्यामुळं काय परिणाम होणार आहे, या कोणत्याच गोष्टीची जाणीव ही प्रियाला झालेली नसते. प्रिया मात्र वारंवार अर्जुनच्या जवळ येऊन त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली मात्र खूपच घाबरलेली असते, तिचा जीव कासावीस होत असतो, तिला कळत नसतं की आता काय होणार आहे, म्हणून ती घाबरी झालेली असते. आणि मग प्रिया अर्जुनला सोप्यावरती पाडते. तेव्हा मात्र अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. प्रिया अर्जुनच्या जवळ येत असते, जणू काही ती त्याला किस करणार आहे, या पोझिशनमध्ये ती त्याच्या अंगावरती पडलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे सायलीने तर डोळे घट्ट दाबून पकडलेले असतात. तिला भीती वाटत असते की आता जर अर्जुन आणि प्रिया यांच्यामध्ये काय झालं तर, या गोष्टीची भीती तिला वाटत असते आणि ती खूपच घाबरलेली असते. त्याचबरोबर इकडे अर्जुन जोरात किंचाळतो, प्रियाला ढकलतो, स्वतःच्या अंगावर आलेल्या प्रियाला तो बाजूला झिडकारून लावतो आणि म्हणतो की स्टॉप दिस, मी किती वेळ झालं शांत राहतोय, पण त्याचा अर्थ असा नाही ना की तुला जे वाटेल ते तू करशील, बंद कर हे सगळं. तेव्हा प्रिया म्हणते, बोल ना अर्जुन, तुझं माझ्यावरच प्रेम आहे ना, अर्जुन बोल ना. असं जेव्हा प्रिया अर्जुनला म्हणत असते तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की बास झालं तन्वी, खूप वेळ झाला मी तुला सहन करतोय, याचा अर्थ असा नाही की तू कशीही वागशील आणि मी मात्र शांतपणे ऐकून घ्यायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझं फक्त आणि फक्त सायलीवरच प्रेम आहे, माझं तुझ्यावरती प्रेम नाही, या भाषेमध्ये त्याने ठणकावून सांगितलेलं असतं. आणि त्या क्षणी सायलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. सायलीला खूप आनंद झालेला असतो, म्हणजे फायनली तिला अर्जुनच्या मनात असलेलं प्रेम तिला कळलेलं असतं आणि तिला खूप आनंद झालेला असतो. त्याचबरोबर प्रिया तिथं मात्र तिच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात, कारण तिला कळतच नसते की आता काय होणार आहे, आता तर आपण पूर्णपणे संपलो आहोत, या गोष्टीची जाणीव आता तिला झालेली असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली मात्र इकडे खूप खुश झालेली असते. अर्जुनबरोबर घालवलेले क्षण म्हणजे सायली रुसून चाळीत राहायला गेलेली असते कुसुमताईकडे. तेव्हा अर्जुनने चाळीतल्या लोकांसाठी टँकर आणलेला असतो आणि अर्जुन खूप खुश झालेला असतो. त्याचबरोबर सायलीला त्याने उचलून घेतलेलं असतं. या सगळ्या गोष्टी तिथे पाहायला मिळतात, सायलीच्या डोळ्यासमोरून जात असतात. सायलीला खूप छान वाटत असतं. अर्जुनने त्याचबरोबर हनीमूनला म्हणजे अलिबागला गेलेले होते तेव्हा तिथे त्यांना टास्क सांगितलेला होता की अर्जुनने सायलीला किस करायचं. आता सर्वांच्या समोर हे करणं खूपच अवघड होतं, तरीही अर्जुनने ती अट पूर्ण करणं गरजेचं होतं, म्हणून ती अट एका अनोख्या पद्धतीनं केलेली होती, ज्याच्यामुळं सायलीला अनकम्फर्टेबल जराही वाटणार नाही आणि ती अटही पूर्ण होईल. हे सगळं त्यांनी केलेलं, या सगळ्या गोष्टी तिला आठवत आहेत. त्याचबरोबर
तिथे त्याने तिला गुलाबाचं फूल दिलेलं असतं आणि सायलीला त्याची फ्रेंडशिप सांगितलेली असते. अशा अनेक गोष्टी सायलीला आठवत आहेत. म्हणजे अर्जुन तिच्या प्रेमात पडलेला आहे. या गोष्टीला कधी सुरुवात झाली हे सायलीला कळत असतं. त्याचबरोबर सायलीने घट्ट अर्जुनला मिठी मारलेली असते, कारण सायलीचा पाय घसरणार असतो आणि अर्जुनने तेव्हा तिला सावरलेलं असतं. हे सगळं जेव्हा सायलीला आठवत असतं तेव्हा मात्र इथे सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायली खुश झालेली असते आणि सायली त्याचबरोबर अर्जुनकडे पाहतही असते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सायलीला प्रत्येक क्षण आठवतो गुंडांच्या तावडीतून इकडे सायलीला अर्जुनने सोडवलेलं असतं. आणि त्याचबरोबर त्यावेळेस घरी आल्यानंतर जेव्हा अर्जुन आणि सायली एकत्र बसून जुना पिक्चर पाहत असतात, एकमेकांबरोबर ते एन्जॉय करत असतात, त्यांचा क्वालिटी टाईम घालवत असतात, तेव्हा मात्र अर्जुनने सायलीच्या मांडीवर जो झोपलेला तो प्रसंगही आठवतो. प्रिया मग खूप चिडलेली असते. इकडे प्रिया मात्र सगळ्या घरातल्या वस्तू फेकून देत असते आणि ती चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट करत असते. हे पाहून मात्र सायलीलाही धक्का बसलेला असतो. सायली ही विचार करू लागते की काय हे सगळं, कारण ही प्रिया अशा पद्धतीने वागत आहे. ती म्हणत असते की बाद झालं अर्जुन, तू मला फसवले, तू माझ्या भावनांशी खेळलेला आहे. तुला काय वाटलं मला कळणार नाही तू कशा पद्धतीने माझ्याशी वागत आहे? या सगळ्या गोष्टी मला कळलेल्या आहेत, असं अर्जुनला इकडे प्रिया बोलत असते. प्रियाचं असं म्हणणं असतं की तू मला फसवलंय, तुला माझ्या भावनांची किंमत नाही आहे, तू माझ्या भावनांशी खेळलेला आहे, तुला माझ्याबद्दल काहीही वाटत नाही. हे सगळं जेव्हा धडाधड प्रिया बोलत असते तेव्हा मात्र सायलीला धक्का बसतो. अर्जुनला जणू काही ती ढकलून देते. तेव्हा मात्र सायली खूपच घाबरलेली असते आणि प्रिया घरातल्या वस्तू फेकून देऊ लागते आणि तिला असं वाटत असतं की आपण कशाही पद्धतीने रिॲक्ट केलं तरीही काही प्रॉब्लेम होणार नाही, म्हणून प्रिया अशा विचित्र पद्धतीने रिॲक्ट करत असते. आणि तेव्हा मात्र अर्जुनला इकडे धक्का बसलेला असतो आणि ती म्हणत असते की आत्ता मला कळलेलं आहे, कारण तू माझ्याबरोबर हे सगळं खोटं नाटक करत होतास हे मला माहिती होतं, परंतु आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि ती म्हणते की तुला काय वाटलं, तुला मी काल सांगितलं होतं ना तुला मी एक सरप्राईज देणार आहे, पण तुला कळलं का तुझं सरप्राईज काय होतं ते? कारण तुझी लायकीच नाही आहे माझ्याबरोबर राहण्याची, माझ्याबद्दल काही गोष्टी रिॲक्ट करण्याची, कारण तू कसा आहेस ना हे मला कळलेलं आहे आणि तू माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करतोयस, हे पण बरेच दिवस झालं करतोय हे मला माहिती आहे आणि तुला उघडं पाडण्यासाठीच मी हे सगळं केलेलं आहे, असं सगळं प्रिया बोलत असते. अर्जुनला मात्र धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की हे सगळं काय होऊन बसलं, हे अशा पद्धतीनं व्हायला नको होतं. प्रियाने तर अर्जुनची कॉलर पकडलेली असते आणि सायली मात्र खूपच घाबरलेली असते. सायली विचार करू लागते की हातून आता मार्ग कसा काढायचा, असा प्रश्न सायलीला पडलेला असतो. आणि सायली मग आता दरवाजा धाड धाड वाजवू लागते. त्याला आदळत असते त्या दरवाजावरती आणि दरवाजा उघडला जातो. आणि जेव्हा सायली समोर येते तेव्हा मात्र प्रियाला धक्का बसलेला असतो. इकडे अर्जुन म्हणत असतो की हो मी नाटक केलं, कारण तुला उघडं पाडायचं होतं सगळ्यांच्या समोर, म्हणून मी हे नाटक केलेलं आहे. तुला दाखवून द्यायचं होतं सगळ्यांच्या समोर की तू खोटारडी आहेस, तू हे सगळं जाणून बुजून करत आहे, या सगळ्यामध्ये तू सगळ्यांना फसवत आहेस, या सगळ्या गोष्टी मला सगळ्यांच्या समोर आणायच्या होत्या म्हणून केलेलं आहे मी. आणि आता बघ तुझी कोणती कोणती गुपितं बाहेर काढतो ते. तेव्हा प्रिया म्हणते की बघ तू काय करणार आहेस रे, माझी कोणती गुपितं बाहेर काढणार आहे, पण आता बघ आता तुझी वाट लावणार आहे. आता मी बाबांना फोन करते आणि तुझं खरं सत्य काय आहे ते सांगते, मग बाबा तुला देतील उत्तर त्यांच्या वकिली भाषेमध्ये, मग बघ तुझी कशी वाट लागणार आहे. असं म्हणत ती प्रिया ही अर्जुनला धमकी द्यायला सुरुवात करते. अर्जुन मात्र घाबरलेला नसतो की नक्की काय होणार आहे. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की काहीही झालं तरी मी कोणालाही घाबरत नाही आणि तू काय काय केलं हे सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय मी शांतही राहणार नाही. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सायलीची अवस्था खूप बिकट झालेली असते. सायली त्या क्षणी घरात धावत येते आणि त्याचबरोबर इकडे सायली म्हणत असते की काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, बाद झालं तुझं. आणि सायलीने प्रियाच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतलेला असतो आणि प्रिया म्हणत असते की आलीस का तू, बरोबर आहे पाय दुखले असतील ना, इतक्या वेळ झालं दरवाजात तू उभी आहे ना त्याच्यामुळं बरोबर आहे. हे सगळं जेव्हा कळतं तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणते बघ आत्ताच्या आत्ता फोन लावणार आहे. सायलीनं मोबाईल हिसकावून घेतलेला असतो आणि सांगितलेलं असतं की बाद झालं तुझं, खूप वेळ झालं, काय झालं नक्की हे तुला कळलंच असेल.
असं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सायली म्हणते की बाद झालं, कारण तू कोणालाही फोन करायची काही गरज नाही आहे, कारण तू किती खोटारडे ते आम्हाला माहिती आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे, निष्पाप मधुभावांना तू अडकवलेला आहे. तेव्हा प्रिया म्हणते म्हणजे, तेव्हा अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, मला तुझ्याकडून हे कारण हवं होतं, म्हणूनच मी तुझ्याशी हे सगळं प्रेमाचं नाटक केलेलं आहे. मला जाणून घ्यायचं होतं की तू नक्की कोणत्या थराला जाऊ शकते, आणि ते मला आता कळलेलं आहे. हे सगळं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे प्रियाला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की मला पण माहिती आहे ना तू कशी आहेस ते, त्यामुळं मला आजही जाणून घ्यायचं होतं की तू कोणत्या थराला जाऊ शकते, आणि फायनली तू दाखवून दिलेलं आहे की तू कोणत्या थराला जाऊ शकतेस. काही झालं तरी तुला काय वाटलं की तू कशीही वागशील आणि आम्ही मात्र तुला ॲक्सेप्ट करत राहायचं आहे, तुझ्याशी चांगलं वागायचं आहे, तुझ्या चुका पोटात घालायच्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ते कदापिही शक्य नाही. काही झालं तरी तू चुकीची आहे, तू खोटारडी आहे, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, आणि त्याची शिक्षा ही तुला भोगावीच लागणार आहे. हे सगळं जेव्हा अर्जुन बोलत असतो तेव्हा प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. प्रिया म्हणते की मी 1000 वेळा कोर्टामध्ये बोंबलून सांगितलेलं आहे की काही झालं तरी माझ्याकडून असं काही घडलेलं नाही आहे, आणि तो खून मधुभाऊंनी केलेला आहे, आणि तरीही तुला अजूनही माझ्याकडून ते जाणून घ्यायचं आहे, असं प्रिया अर्जुनला विचारत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो तू किती खोटारडे ना, हे मला चांगलंच माहिती आहे. आणि आता प्रियाचा डाव तिच्याच अंगाशी आलेला असतो, आणि ती घाबरून तिथून निघून गेलेली असते. तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी तू खोटं बोललेलं आहे, परंतु अर्जुनही तिचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. अर्जुनचं असं म्हणणं असतं की तू खोटं बोलत आहेस, आणि हे सगळं तू मुद्दाम केलेलं आहेस. आणि सायलीला प्रिया आता म्हणू लागते की आत्ता कळलं मला, उंदराला मांजर साक्ष, म्हणजे तू सायलीला फोन करून बोलवून घेतलं इथं, आणि तुला जाणून घ्यायचं होतं ना सायली इथं काय घडणार आहे. कळलं ना आता काय घडणार आहे ते. त्यामुळं काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, मी सोडणार नाही, आणि अशी अद्दल घडवणार आहे ना, कळणारही नाही. मग प्रियाने जो काही गोंधळ घातलेला आहे, सगळ्या घरामध्ये जो काही पसारा केलेला आहे, तो सगळा पसारा आवरण्यासाठी अर्जुन त्याचबरोबर सर्वजण तिथं आलेले असतात. आणि हे सगळं जेव्हा सगळेजण पाहतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. प्रियाने जे कारस्थान केलेलं आहे त्याची शिक्षा तर प्रियाला भोगावीच लागणार असते, कारण काही झालं तरी तिनं चुकलेली आहे, तर तिला त्या चुकीची शिक्षा ही होणारच असते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तेवढ्यातच तिथे दारात रविराज, पूर्णाजी, त्याचबरोबर प्रतिमा आणि कल्पना येऊन थांबलेले असतात. जेव्हा ते दोघं तिथं आलेले असतात ते सगळे, तेव्हा ते म्हणतात की काय हे अर्जुन. आणि मग अर्जुन सायलीने पण आता सगळ्यांच्या समोर तिथे दाखवून दिलेलं असतं की काय होणार आहे. मग अर्जुनने तिच्यासाठी ही डिनर डेट प्लॅन केली असं मात्र सगळ्यांचाच गैरसमज होतो. आणि सगळेजण इकडे म्हणत असतात की खरंच, म्हणजे आत्ता कळलं मला सायली तू कशासाठी इथं आलेली आहेस ते. आम्हाला तर वाटलेलं अर्जुनला गोळ्या औषधं द्यायची आहेत, पण आम्ही खूप वाट बघितली, मग शेवटी वाट बघून आम्ही घरी येण्याचा निर्णय घेतला. तू काय आलीच नाहीस ना. खरं तर सायली इथलं कुठलं मोठं नाटक बघत होती, त्याहीपेक्षा कुठलं दुसरं नाटक चांगलं असेल असं कोणालाच वाटणार नाही. आणि सायलीने हे सगळं जे काही केलेलं आहे ते आनंदासाठी केलेलं आहे. अर्जुन सायलीची ही जी डिनर डेट आहे ती खरंच खूपच छान अशी चाललेली आहे. आणि त्यामुळं इकडे एवढ्यात प्रिया बाहेर येते. बाबा तुम्ही आलात. तेव्हा रविराज म्हणतात की हो, पण मला एक कळत नाही आहे की काय झालं, मला सांग ना काय झालं. तेव्हा प्रिया म्हणते की बाबा काय झालं असं. तेव्हा प्रिया रविराजला आता लाडीगुडी लावत आहे, आणि तिचं असं म्हणणं आहे की बाबा झालं माझं वर्कशॉप, एवढं छान होतं ना, मला पण खूप छान वाटलेलं आहे ते वर्कशॉप करून, खूप मस्त होतं ते वर्कशॉप, असं इकडे प्रिया रविराजला सांगत असते. परंतु रविराज मात्र म्हणतात की ठीक आहे, तुझं वर्कशॉप झालं ना. आणि सायलीलाही सगळे तिथे म्हणू लागतात की सायली आत्ता कळलं आम्हाला तुमच्या दोघांचा काय प्लॅन होता, पण जाऊ दे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. काहीही झालं तरी आपल्याला माहिती आहे ना हे सगळं कशासाठी झालेलं आहे, हे सायली बोलत असते. आणि सायलीच्या म्हणण्यानुसार आता रोजच्या रोज आपल्याला हा दिवस पाहायला मिळणार असं सायलीने सांगितलेलं असतं. आणि सायलीने एवढंही सांगितलेलं असतं की तिला नक्की कधी इकडे गोंधळ झालेला आहे. आणि इकडे अर्जुन आता रूममध्ये येतो, आणि तो चैतन्याला सांगू लागतो की अरे खूप मोठा गोंधळ झाला, मिसेस सायलींना कळले की माझं त्यांच्यावरती प्रेम आहे. मग चैतन्य म्हणतो एवढं काय त्याच्यामध्ये, उलट तुझ्या मनासारखंच झालेलं आहे ना, मग तरीही काय प्रॉब्लेम आहे.
असं चैतन्य विचारत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रॉब्लेम असा काही नाही आहे, पण मला कळत नाही की काय करायचं, म्हणून मी तुला विचारत आहे, असं चैतन्याचं म्हणणं असतं. परंतु इकडे चैतन्य अर्जुनला घाबरवत असतो, अगदी राईचा पर्वत करून सांगत असतो. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. तर इकडे सायली मात्र जाम खुश झालेली असते, किचनमध्ये काम करत असते, पण तिचं काम करण्यामध्ये मात्र अजिबात लक्ष नसतं. तिला मात्र अर्जुन बरोबर घालवलेले क्षण आणि अर्जुनने तिला जी गोष्ट सांगितलेली असते ती म्हणजेच अर्जुनने प्रेमाची दिलेली कबुली, या सगळ्यामध्ये सायली ही हरवून गेलेली असते. त्याचबरोबर विमल तिथं असते आणि विमल म्हणते की सायली ताई ते माझ्याकडे द्या, मी ते आवरून घेते, तुम्ही प्लेट पुसायला घ्या, सगळ्यांना आपण जेवायला वाढायचं आहे. हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा सायलीलाही खूप छान वाटत असतं आणि त्याचबरोबर विमलला ती म्हणते की ठीक आहे विमल, हे करून घे, असं विमलला ती सांगू लागते. त्याचबरोबर सायलीला हा आनंद झालेला असतो. इकडे अर्जुन मात्र टेन्शनमध्ये आहे. जर ते कॉन्ट्रॅक्टमधला क्लॉज सायलीच्या लक्षात आला आणि सायली घर सोडून निघून गेली तर शेवटी कॉन्ट्रॅक्टमध्ये तो क्लॉज हा मीच ॲड केलेला आहे आणि त्याचा परिणाम हा मलाच भोगावा लागत आहे, असं अर्जुन म्हणत असतो. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं चैतन्य म्हणत असतो की तुला कळतंय का तू काय केले, आता सायली वहिनी तर तुला तुझा खेळ खतमच करणार आहे, तेवढं लक्षात ठेव. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली बोलत असतात. इकडे प्रियांच्या अंगाची लाही झालेली असते, की तिची खूप चिडचिड होत असते आणि ती म्हणत असते की अर्जुन सुमेधार, मी तुला सोडणार नाही, एका नागिनीच्या चेपटावर पाय ठेवलेला आहे पण तुला नाही, हे सगळं बोललं जात असतं आणि प्रिया मात्र खूपच चिडचिड करत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.